स्वतः आई-वडील झाल्यानंतरच आपल्याला समजते, की आपल्याही आई-वडिलांनी आपल्यासाठी काय-काय केलं. तर आज यशिकाचा ओपन हाऊस होता. त्यासाठी तिच्या स्कूलमध्ये गेलो होतो. तिचे सगळे मार्क्स बघितले. महिन्याभराचा सगळा रिझल्ट आज पाहायला भेटला आणि तिला चांगले-चांगले मार्क्ससुद्धा आहेत. ते बघून असं वाटलं, की चला आपण जे काही केलं ते सगळं काही चांगलं झालेलं आहे या महिन्यासाठी तरी. आणि तेव्हाच मनात हाही विचार आला, की आपले आई-वडीलही आपल्यासाठी अशाच सगळ्या गोष्टी करत असणार आणि खरंच आई-वडील असणं खूप गरजेचं आहे. आई नाही आहे माझी, बाबा आहेत आणि तेही माझ्यासाठी खूप जास्त आहे. यशिकाला घरी सोडलं आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो आणि साहेबांना कुठेही गेलं तरी कोणी भेटणार नाही असं होऊच शकत नाही. आता या दोघींना बघून असं वाटलं, की एकतर अशी माझी बहीण माझ्यासोबत असेल म्हातारपणात किंवा मग एखादी माझी मैत्रीण असेल जे मला फ्युचरमध्ये भेटेल. त्यानंतर इथे बघू शकता साहेबांचं हे काय रोजचंच काम म्हणजे दर शनिवारचंच काम आहे. त्यानंतर आम्ही शनी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो, दर्शन घेतलं आणि येताना संत्र घेतले. खूप भारी संत्र आहेत हे आणि टेस्टही खूप मस्त आहे. मी फक्त बघत होती ते आणि आज घेतले सुद्धा. हॉटेलच्या समोरच्या रोडचं काम सुरू होतं आणि तुम्ही बघू शकता तिथून आम्ही मस्तपैकी गरमागरम भाकर घेतली, भरीत घेतलं, घरी आली. घरी आल्यानंतर जेवण केलं. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट